नमस्कार, आपण पाहत आहात नव महाराष्ट्र. आवाज महाराष्ट्राचा. एक खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. एक आठवण, आपण हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच या बातमीबद्दल आपल्या कॉमेंटचा आम्हाला जरूर कळवा. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या अपघाताबाबत अत्यंत गंभीर आणि खळबळजनक शंका उपस्थित केल्या आहेत. या प्रकरणातील विमा रकमेचा आकडा आणि पायलटची भूमिका यावर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केल्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पायलटचा 50 कोटी रुपयांचा विमा आणि घातपाताची शंका. अमोल मिटकरी यांनी या अपघातातील विमानाशी संबंधित व्हीएसआर कंपनीवर थेट निशाणा साधला आहे. मिटकरी यांच्या दाव्यानुसार, संबंधित कंपनीने डिसेंबर 2025 मध्ये आपल्या प्रत्येक पायलटचा तब्बल 50 कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. या विम्याच्या अवघ्या महिनाभरानंतर म्हणजेच जानेवारी महिन्यात अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला. एवढ्या मोठ्या रकमेचा विमा अचानक का काढण्यात आला, असा सवाल मिटकरी यांनी विचारला आहे. हा केवळ अपघात आहे की त्या पायलटला सुसाईड बॉम्ब म्हणून तिथे बसवण्यात आले होते, या अँगलने देखील तपास व्हायला हवा, अशी खळबळजनक मागणी त्यांनी केली आहे. अजित पवार डेथ बॉम्ब, कट, अपघात की घातपात? अजित पवारांच्या मृत्यूभोवतीच्या 7 मोठ्या शंका. उत्तरं कधी मिळणार? उच्चस्तरीय चौकशी आणि विशेष अधिवेशनाची मागणी. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता अमोल मिटकरी यांनी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असली तरी, मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीनंतर माजी आमदार भुयार यांच्यासह ते स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार आहेत. केवळ चौकशीवर न थांबता या विषयावर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे 2 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी आग्रही मागणी देखील मिटकरी यांनी केली आहे. अजित पवार यांच्या मृत्यूचे सत्य महाराष्ट्रासमोर आलेच पाहिजे, अशी भावना व्यक्त करताना मिटकरी यांनी ऐतिहासिक संदर्भांचा आधार घेतला. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संभाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूबाबत आजही अनेक शंका आणि रहस्य आहेत. मात्र, अजितदादांच्या बाबतीत असे घडू नये आणि हे प्रकरण केवळ अपघात म्हणून दडपले जाऊ नये, असा इशारा त्यांनी दिला. तंत्रज्ञानाच्या युगात केवळ थातुरमातुर अहवाल देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्यास तो सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर करण्याबाबत जे वक्तव्य केले आहे, त्यावरही मिटकरी यांनी भाष्य केले. रोहित पवार यांच्याकडे काही माहिती असेल तर त्यांनी ती अवश्य मांडली पाहिजे, असे ते म्हणाले. सध्या तरी अमोल मिटकरी यांचा अजितदादा पवारांचा मृत्यू 50 कोटी रुपयांच्या विम्यामुळे घडला, असा दावा सिद्ध किंवा पुराव्याने समर्थित नाही. हा फक्त एक राजकीय आरोप शंका आहे. त्यावर आधारित कुठलाही ठोस पुरावा अगदी अधिकृत चौकशी किंवा तपास अहवालातून समोर आलेला नाही. खाली याबाबतची सविस्तर आणि अचूक माहिती दिली आहे. 1. काय घडलं? अधिकृत माहिती काय सांगते? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती जवळील विमानतळावर त्यांच्या चार्टर विमानाचा कोसळणे लिरजेट 45 या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला. यात अजित पवार, 2 वैमानिक पायलट, को-पायलट, सुरक्षा रक्षक आणि फ्लाईट अटेंडंट यांचा समावेश होता. सरकारी चौकशी सुरू आहे. पुणे ग्रामीण पोलीस, सीआयडी आणि नागरिक उड्डाण मंत्रालयाच्या जवळून एआयबी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो चौकशी केली जात आहे. नागरी उड्डाण मंत्री आणि महाराष्ट्र सरकार यांनी प्रकरणाची सखोल चौकशी व पारदर्शक अहवाल मागितला आहे. प्राथमिक कारण म्हणून धुक्यामुळे किंवा दृश्यतेच्या अडचणींमुळे अपघात झाल्याची माहिती सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टरच्या आधीच्या वक्तव्यांमध्ये दिली आहे, तरीही अंतिम निकाल ब्लॅक बॉक्स तपासानंतर मिळेल. 2. अमोल मिटकरी यांचा दावा. काय म्हणाले? अमोल मिटकरी यांनी या दुर्घटनेबद्दल काही गंभीर शंका आणि दृष्टिकोन मांडले आहेत. मिटकरी यांनी सांगितले की व्हीएसआर विमान कंपनीने डिसेंबर 2025 मध्ये प्रत्येक पायलटवर 50 कोटी रुपयांचा विमा घेतला होता. आणि महिनाभरानंतर अपघात घडला.
त्यांनी प्रश्न उपस्थित केला की हे विमान आणि पायलट का आणि कसे होते, आणि मोठ्या विमा रकमेच्या बाबतीत तपास व्हायला हवा. नव महाराष्ट्रचे निष्कर्ष काय आहेत ते जाणून घेऊया. त्याचबरोबर काही पत्रकार परिषद आणि वक्तव्यांमध्ये घातपात, कट सुसाईड बॉम्ब सारख्या संदिग्धांबद्दलही शंका व्यक्त केली आहे. जसे की पायलटला संमोहित केले गेले असावे किंवा त्याला प्रेरित केले गेले असावे. हे एक गंभीर पण तथ्यात्मक पुरावा नसलेला दावा आहे. केंद्र सरकार, उड्डाण मंत्रालय किंवा अधिकृत चौकशी तज्ज्ञांनी 50 कोटी विमा आणि बॉम्ब घातपात असा दावा कुठेही मान्य केला नाही. विमान अपघातात बॉम्ब किंवा आत्मघाती हल्ला याबाबत कोणताही अधिकृत पुरावा सार्वजनिक झाला नाही. सध्या प्रकाशित माहितीतील 50 कोटी विमा संदर्भ हा खाजगी पायलट पॉलिसीचा दावा किंवा राजकीय वक्तव्य आहे, किंवा देवाणघेवाण संदर्भातील शंका पोलीस तपास चौकशी अहवालावर आधारित नाही. त्यामुळे याला माहितीच्या आधारे अपूर्ण, तपासाधीन राजकीय आरोप असेच म्हणता येईल. ठोस पुराव्यानुसार सत्य असल्याचे सिद्ध झालेल्या गोष्टी नाहीत, अशी शंका निर्माण झाली. तर अपघातानंतर सोशल मीडिया आणि राजकीय मंडळींमध्ये अनेक प्रश्न आणि अफवा पसरल्या, जसे की 6 लोक किंवा 5 मृतदेह याबद्दल विसंगती, कागदपत्रे सुरक्षित राहिली आणि शरीर खाक झाल्याची गोष्ट, अचानक मोठा विमा घेतल्याची शंका. हे सर्व अनौपचारिक प्रश्न, शंका आहेत. पण यावर अब्जावधी रुपयांच्या विमा किंवा बॉम्बचा ठोस पुरावा आहेरताच नाही. अशी चर्चा सामान्यतः भावनिक, राजकीय किंवा अफवा स्वरूपात येते, आणि अद्याप अधिकृत तपास अहवाल प्रकाशित झालेला नाही. निष्कर्ष अमोल मिटकरी यांचा 50 कोटीचं विमा आणि बॉम्ब घातपात यांचा दावा पुष्टी झालेला नाही. सध्या अजित पवार यांच्या मृत्यूचा अधिकृत कायदेशीर आणि तांत्रिक तपास चालू आहे. सरकार, नागरी उड्डाण विभाग, AIB, CID यांचे अंतिम चौकशी अहवाल जाहीर झाल्यावरच खरं कारण समोर येईल. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून निश्चित कळवा. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.